नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। आजचा आपला टॉपिक आहे पहा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। आता या ठिकाणी तीन इक्वेशन मी घेतोय। 5x + y = 12, 5m - 4n = 10 आणि a + 6b = 7। आता या तीन इक्वेशन मध्ये पहा, या ठिकाणी x आणि y हे व्हेरिएबल आहे, म्हणजे टू व्हेरिएबल्स आहेत। या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल मध्ये m आणि n ही दोन व्हेरिएबल आहेत आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये a आणि b हे दोन व्हेरिएबल आहेत। आता याची डिग्री बघूया आपण। x ची डिग्री किती आहे 1, y ची डिग्री काय आहे 1, m ची डिग्री आहे 1, n ची डिग्री आहे 1, a ची डिग्री आहे 1, b ची डिग्री आहे 1। म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या टू व्हेरिएबल्स आहेत आणि त्या व्हेरिएबलची डिग्री जी आहे ती डिग्री काय आहे 1 आहे। म्हणून या ठिकाणी ही तिन्हीची इक्वेशन आहेत, ती तिन्ही इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे। आता याची व्याख्या डेफिनेशन आपण लिहूया। एन इक्वेशन which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in two variables। पहा याची व्याख्या काय झाली, an equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in two variables। आता ह्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा आपल्याला जनरल फॉर्म बघायचा आहे। याचा जो जनरल फॉर्म आहे तो जनरल फॉर्म ax + by + c = 0 is the general form of linear equation in two variables। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म जो आहे तो जनरल फॉर्म काय आहे ax + by + c = 0। आता याच्यामध्ये पहा, या ठिकाणी x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत आणि या ठिकाणी याची डिग्री जी आहे ती डिग्री काय आहे 1 आहे। आता याच्यामध्ये लक्षात घ्या a b c जे आहेत ते काय असतात, रियल नंबर्स असतात। हियर a b c आर real numbers and a is not equal to 0 and b is not equal to 0 at the same time। म्हणजे या ठिकाणी a आणि b ची व्हॅल्यू या ठिकाणी काय असू शकत नाही, 0 असू शकत नाही। आता समजा हे इक्वेशन आपण या ठिकाणी घेतलं ax + by + c = 0। या ठिकाणी जरी समजा आपण a = 0 घेतला तर 0 × x 0, by + c = 0 राहील, म्हणजे या ठिकाणी व्हेरिएबल 1 राहील। म्हणून या ठिकाणी हे a is not equal to 0, a ची किंमत 0 असू शकत नाही। आणि समजा आपण b = 0 घेतलं तर 0 × y काय येणार आहे 0 येणार आहे, म्हणजे राहिलं काय ax + c = 0, म्हणजे तेही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होऊ शकत नाही। म्हणजे लक्षात घ्या ax + by + c = 0 is the general form of linear equation in two variables। Here a, b, c are real numbers and a is not equal to 0, b is not equal to 0। आता एक इक्वेशन घेऊया आपण। 5x = 7y - 10 हे दिलेले इक्वेशन आहे आणि ह्या दिलेल्या इक्वेशनचा काय लिहायला सांगितलेलं आहे जनरल फॉर्म लिहायला सांगितलं।
तर आता जनरल फॉर्म काय आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग हे जे इक्वेशन आहे हे या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे, 5x प्लस 7y लेफ्ट साइडला मायनस 7y मायनस 10 लेफ्ट साइडला प्लस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे लक्षात घ्या 5x इज इक्वल टू 5x मायनस 7y प्लस 10 इज इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन 5x इज इक्वल टू 7y मायनस 10. असं 1 मार्काचं उदाहरण जनरल फॉर्म मध्ये लिहायला देखील तुम्हाला येऊ शकेल. पेज नंबर 1 वर एक ऍक्टिव्हिटी दिली बघा. ऍक्टिव्हिटी काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. नंबर दिले, 7 एक्झाम्पल्स आहेत, इक्वेशन 7 दिलेले आहे आणि ती 7 इक्वेशन इज द इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता आपण या ठिकाणी डेफिनेशन पाहिली होती लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. डेफिनेशन मध्ये काय पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये काय पाहिजे, 2 व्हेरिएबल पाहिजे, 2 व्हेरिएबल्स, आणि त्याची डिग्री जी आहे ती आता 2 व्हेरिएबलची किती पाहिजे, 1 पाहिजे, तरच त्या ठिकाणी ते काय आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता फर्स्ट एक्झाम्पल पहा. या ठिकाणी इक्वेशन काय आहे, 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. आता याच्यामध्ये m आणि n ही काय आहेत, 2 व्हेरिएबल्स आहेत. m आणि n ही 2 व्हेरिएबल्स आहेत आणि त्याची डिग्री जी आहे ती डिग्री या ठिकाणी पहा, m ची डिग्री 1 आहे, n ची डिग्री 1 आहे. म्हणजे या ठिकाणी इज द इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. या ठिकाणी काय येणार आहे, यस. आता सेकंड एक्झाम्पल पहा, 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. आता या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल 2 आहे, x आणि y ही 2 व्हेरिएबल्स आहेत, पण या ठिकाणी x ची जी डिग्री आहे ती किती आहे, 2 आहे. आपल्याला या ठिकाणी काय आहे, रूल काय आहे, तर ही 2 व्हेरिएबल त्याची डिग्री काय पाहिजे, 1 पाहिजे. या ठिकाणी x ची डिग्री 2 असल्यामुळे या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं आहे, नो लिहायचं आहे. थर्ड इक्वेशन काय आहे पहा, स्क्वेअर रूट ऑफ 2x मायनस स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू 16. याही इक्वेशन मध्ये पहा व्हेरिएबल कोणते आहेत, x आणि y 2 व्हेरिएबल्स आहेत. x ची डिग्री या ठिकाणी काय आहे, 1. या ठिकाणी y ची डिग्री काय आहे, 1. म्हणजे दोन्ही व्हेरिएबलची डिग्री 1 असल्यामुळे या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. म्हणून या ठिकाणी यस. आता फोर्थ एक्झाम्पल पहा. फोर्थ इक्वेशन या ठिकाणी काय दिलेलं आहे, 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. आता 0 आणि x च्या दरम्यान कोणतं चिन्ह आहे, इंटू. 0 इंटू x काय येणार आहे, 0. म्हणजे या ठिकाणी ही टर्म जी आहे ती काय झाली, कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी व्हेरिएबल फक्त काय राहणार आहे, 1 राहणार आहे. 2 व्हेरिएबल या ठिकाणी येत नाही, त्यामुळे या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होत नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहूया, नो. फिफ्थ इक्वेशन काय आहे पहा, 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा 0y मीन्स 0 इंटू y, 0 इंटू y 0. म्हणजे ही टर्म या ठिकाणी कॅन्सल झाली. म्हणजे व्हेरिएबल या ठिकाणी फक्त काय राहिलं, x. एकच व्हेरिएबल राहिलं, एक व्हेरिएबल राहिलं. त्यामुळे या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे होत नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत, नो. आता सिक्स्थ एक्झाम्पल पहा, 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. आता हे जे आहे 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. आता अपॉन x आहे, x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे. म्हणजे हे 4 ला 4, x⁻1 डिनोमिनेटरला आहे, तो न्यूमरेटरला नेला तर x⁻2 काय होणार आहे, -1 प्लस 5 y⁻1 डिनोमिनेटरचा न्यूमरेटरला नेला तर y⁻2 काय होणार आहे, -1 इज इक्वल टू 4. म्हणजे या ठिकाणी जरी 2 व्हेरिएबल्स असली तरी त्याची डिग्री जी आहे ती 1 नाही. त्यामुळे या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं आहे, नो लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी व्हेरिएबल x y y आहे. x ची डिग्री 1, y ची डिग्री 1, y ची डिग्री 1. आता या ठिकाणी टर्म कोणती आहे, 4xy. याची डिग्री काढत असताना आपण x आणि y च्या याची काय करतो, ऍडिशन करतो. म्हणजे 1 + 1 काय येणार आहे, 2. म्हणजे याची डिग्री जी आहे ती 2 आली. त्यामुळे हेही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होत
नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय लिहायचं आहे, नो लिहायचा आहे. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे पहा, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनची या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन पाहिजे. व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स at the same time they are called simultaneous linear equation. आता पहा या ठिकाणी आपण व्याख्या लिहूया. when we think about two linear equations in two variables at the same time they are called simultaneous linear equations. सुरुवातीला आपण या ठिकाणी पुस्तकातील जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स सोडवून घेऊया. क्वेश्चन काय आहे पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. अँड फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा, 5x - 3y = 8 अँड 3x + y = 2. आता या ठिकाणी आपण सोल्युशन पहिल्यांदा लिहूया. सुरुवातीला जी दिलेली इक्वेशन आहे ते इक्वेशनला काय करायचं आहे, क्रमांक द्यायचा आहे. बघा फर्स्ट इक्वेशन काय आहे, 5x - 3y = 8. याला इक्वेशन नंबर आपण काय करूया, 1 देऊया. आणि दुसरे इक्वेशन काय आहे पहा, 3x + y = 2. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 2 देऊया. आता या ठिकाणी x चा कोएफिशियंट किती आहे पहा, 5. या ठिकाणी x चा कोएफिशियंट किती आहे पहा, 3. म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही कोएफिशियंट काय आहेत, वेगवेगळे आहेत. जर आपल्याला x चा कोएफिशियंट जर सेम करायचा म्हटलं तर इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन सेकंडला काय करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. किंवा या ठिकाणी y चा कोएफिशियंट किती आहे पहा, -3 आणि या ठिकाणी y चा कोएफिशियंट किती आहे, 1. या ठिकाणी इथं 2 क्रिया कराव्या लागतात. मात्र या ठिकाणी y चा कोएफिशियंट जर सेम करायचा म्हटलं तर आपल्याला काय करावं लागते, एकच क्रिया करावी लागते. म्हणजे इक्वेशन 2 ला या ठिकाणी 3y होण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय काय करावं लागेल, 3 करावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3. आता 3 ला आपण इक्वेशन 2 ला काय करूया, मल्टिप्लाय करूया. 3 × 3x + 3 × y = 3 × 2. मग काय येणार पहा, या ठिकाणी या दोघाचा गुणाकार, या दोघाचा गुणाकार आणि या दोघाचा गुणाकार करूया आपण. 3 3 = 9x + 3 × y 3y = 3 2 = 6. आता ह्या सेकंड मध्ये आपण काय केला, बदल केला आणि हे काय केलं, इक्वेशन मिळवलं. म्हणून याला या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर काय द्यायचा आहे, 3 द्यायचा आहे. आता इक्वेशन 2 चा विषय संपला कारण त्याच्यामध्ये बदल केलाय, त्याच्यामुळे ते लक्षात घ्यायचं नाही. आता या ठिकाणी पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 कडे पहा. या ठिकाणी काय आहे पहा, -3y आणि या ठिकाणी काय आहे, +3y. -3y ला +3y काय झाला, कॅन्सल होतोय. म्हणून या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 चे आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. आता या ठिकाणी लिहूया आपण ऍडिंग इक्वेशन 1 and 3. बघा आता 1 आणि 3 ची ऍडिशन करूया. पहिल्यांदा एक इक्वेशन लिहायचं आहे, फर्स्ट इक्वेशन 5x - 3y = 8. थर्ड इक्वेशन काय आहे पहा, 9x + 3y = 6. आता याचे आपण ऍडिशन करणार आहोत. 9 and 5 14x - 3y + 3y कॅन्सल = 8 and 6 14. आता x ला इकडे काय केले बघा, 14 न मल्टिप्लाय केले. म्हणून इकडे काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. देअरफॉर x = 14/14. देअरफॉर x = 1. आता x ची व्हॅल्यू 1 आली. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवा.
2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा, कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, y ची किंमत मिळणार आहे. पण आपल्याला जे सोडवायला सोपं जातं त्याच्यामध्ये किंमत ठेवायची. आता आपण काय करूया, x इज इक्वल टू 1 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करूया 2 मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये काय करूया, x ची व्हॅल्यू ठेवूया. आता अगोदर इक्वेशन 2 लिहून घ्यायचं. 3x प्लस y इज इक्वल टू 2. आता 3 ला 3 या ठिकाणी चिन्ह कोणतं आहे बघा, इनटू x ची व्हॅल्यू काय आली 1 प्लस y इज इक्वल टू 2. 3 1 जार 3 प्लस y इज इक्वल टू 2. आता y ला y इज इक्वल टू 2. आता हा प्लस 3 राईट साइडला गेला काय होणार आहे या ठिकाणी -3. y इज इक्वल टू 2 - 3. 2 मधून 3 जात नाही, 3 मधून 2 गेला 1. आणि बिगर नंबर कोणता आहे 3. 3 चं साइन काय आहे पहा मायनस, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे मायनस. आणि शेवटी या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे. या ठिकाणी व्हेरिएबल कोणती होती पहा, x आणि y. इन ब्रॅकेट x y इज इक्वल टू, परत ब्रॅकेट करायचं, x ची व्हॅल्यू सुरुवातीला लिहायची. x ची व्हॅल्यू काय आली 1 आणि y ची व्हॅल्यू काय आली -1 इज द सोल्युशन. सेकंड एक्झाम्पल पहा, या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे, कम्प्लीट करायची आहे. याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा, 3x plus 2y is equal to 29 and second equation is 5x minus y is equal to 18. Solution. या ठिकाणी काय केले पहा, 3x plus 2y is equal to 29 इक्वेशन नंबर 1, 5x minus y is equal to 18 इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी सहज जर लक्ष टाकलं तर काय लक्षात येतं पहा, कोइफिशियंट y चा समान करायला या ठिकाणी सोपं जाईल. या ठिकाणी y चा कोइफिशियंट 2 आहे. या ठिकाणी इक्वेशन 2 ला जर आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 केलं तर या ठिकाणी काय येणार आहे -2y प्लस 2y -2y काय होईल कॅन्सल. या ठिकाणी त्याच पद्धतीने गणित सोडवले पहा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. आता ह्या 2 इक्वेशनला आपण काय करायचं आहे, 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. 2 न मल्टिप्लाय ईच टर्मला करायचं. 5x into 2 minus y into 2 is equal to 18 into 2. आता या ठिकाणी पहा, 5x into 2, 5 2s are 10, 10x minus y into 2, 2y is equal to 18 2s are 36. आता या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 3 पहा, प्लस 2y ला -2y काय होईल कॅन्सल. म्हणून या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. लेट्स ऍड इक्वेशन्स 1 and 3. 1 इक्वेशन या ठिकाणी लिहिलं पहा, 3x plus 2y is equal to 29. आता आपल्याला इक्वेशन नंबर 3 लिहायचं आहे. काय पहा, 10x minus 2y is equal to 36. आता याचे आपण ऍडिशन करूया. प्लस 2y ला -2y काय झाला कॅन्सल. मग आता या ठिकाणी 10x plus 3x 10x plus 3x 13x is equal to 9 and 6 15 15 ला 5 कॅरी ओव्हर 1 3 and 1 4 4 and 2 6. आता या ठिकाणी 13x is equal to काय आला 65. 13 ना या ठिकाणी x ला काय केलाय मल्टिप्लाय केलाय. 13 ना आपण 65 ला काय करूया डिवाइड करूया. 13 5s are 65. therefore x is equal to या ठिकाणी काय आला 5. Substituting x is equal to 5 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये x is equal to 5 काय करायचे किंमत ठेवायची. इक्वेशन 1 लिहिलं काय पहा, 3x plus 2y is equal to 29. 3 ला 3 into x ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायचे 5 घ्यायचे प्लस 2y is equal to 29. 3 5s are 15 plus 2y is equal to 29. आता हे 2y ला 2y is equal to 29 ला 29 प्लस 15 पलीकडे गेलं काय होणार आहे -15. therefore 2y is equal to 29 मधून 15 मायनस करा. 9 minus 5 4 2 minus 1 1. आता या ठिकाणी 2y is equal to काय आलं 14. 2 ने इकडे y ला मल्टिप्लाय केले 2 न 14 ला काय करा डिवाइड करा. 2 7s are 14. therefore y is equal to काय आलं 7. शेवटी आन्सर लिहूया xy. सुरुवातीला x ची व्हॅल्यू घेऊया. x ची व्हॅल्यू काय आली पहा 5 आणि y ची व्हॅल्यू काय आली 7. xy is equal to 5 7 is the solution.
थर्ड एक्झाम्पल काय पहा, सॉल्व 15x plus 17y is equal to 21 and 17x plus 15y is equal to 11. सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी दिलेल्या इक्वेशनला आपण नंबर देऊया. काय येणार आहे, पहिले इक्वेशन काय पहा, 15x plus 17y is equal to 21. याला इक्वेशन नंबर आपण काय करूया, 1. 17x plus 15y is equal to 11. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 2 देऊया. आता या ठिकाणी पहा, गणिताकडे सहज जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येते पहा, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये. 1 मध्ये x चा कोइफिशियंट काय आहे, 15 आणि y चा कोइफिशियंट किती आहे सेकंड मध्ये, 15. इक्वेशन 1 मध्ये y चा कोइफिशियंट काय आहे, 17 आणि इक्वेशन सेकंड मध्ये x चा कोइफिशियंट काय आहे, 17. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, x y चा कोइफिशियंट समान आहे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मध्ये, आणि फर्स्ट आणि सेकंड मध्ये y आणि x चा कोइफिशियंट काय आहे, सेम आहे. असं ज्यावेळेस उदाहरण येईल त्यावेळेस या ठिकाणी ही दोन इक्वेशनची व्हॅल्यू काढत असताना x आणि y व्हेरिएबलची सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं, इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायची, ऍडिशन करायची. 1 आणि 2 ची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला जे इक्वेशन मिळेल त्याला 3 नंबर द्या. त्यानंतर इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायचं, सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल त्याला 4 नंबर द्यायचा आणि परत जी दोन मिळालेली नवीन इक्वेशन्स आहेत 3 आणि 4 त्याची काय करायचे, ऍडिशन करायचे. पहा आता पहिला रूल काय सांगितला, क्रॉस मध्ये काय असतील, कोइफिशियंट सेम असतील तर इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायचे, ऍडिशन करायचे. सुरुवातीला आपण ऍडिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 ची काय करूया, ऍडिशन करूया. काय येणार पहा, इक्वेशन 1 काय आहे, 15x plus 17y is equal to 21. 17x plus 15y is equal to 11. याची ऍडिशन करूया. 17 and 15, 7 and 5 12, 12 ला 2 कॅरी ओव्हर 1, 1 2 3, 32x plus 17 and 15, 32y is equal to 1 and 1 2, 2 and 1 3. आता या ठिकाणी पहा 32x प्लस 32y याच्यामध्ये 32 काय निघाला, कॉमन निघाला. 32 इंटू ब्रॅकेट काय राहिला, 32 ला 32 गेला x प्लस 32 ला 32 गेला काय राहिला y इज इक्वल टू काय आलं, 32. देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू, आता हे 32 आहे, या 32 ने या ठिकाणी काय केले, मल्टिप्लाय केले. म्हणजे इकडे काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे अपॉन 32. Therefore, x plus y is equal to 32 1 जार 32, 32 1 जार 32. म्हणजे x plus y is equal to काय आला, 1. याला इक्वेशन नंबर काय दिला, 3 दिला. आता ऍडिशन झाली इक्वेशन 1 आणि 2 ची. आता काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचे. आता आपण काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता सबट्रॅक्ट करायचंय, काय सबट्रॅक्ट करायचंय, इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचंय फ्रॉम 2. म्हणजे 2 मधून एक इक्वेशन काय करायचं, वजा करायचं. आता दोन इक्वेशन अगोदर लिहावं लागेल. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11 आणि काय आहे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आता सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन करत असताना प्रत्येक पदाचं खालचं काय करायचं, चिन्ह बदलायचं. प्लस 15x काय होणार आहे, मायनस 15x. प्लस 17y काय होणार आहे, मायनस 17y. प्लस 21 काय होणार आहे, मायनस 21. आता या ठिकाणी पहा 17x मायनस 15x काय आला, 2x. 15y मायनस 17y. 15 मधून 17 जात नाही, 17 मधून 15 घालव, 17 मधून 15 गेला 2y. बिगर नंबर कोणता आहे 17, 17 चं साइन कोणता आहे मायनस, इज इक्वल टू 11 मायनस 21. 11 मधून 21 जात नाही, 21 मधून 11 घालव, 21 मधून 11 गेला किती राहिला 10 आणि बिगर नंबर कोणता आहे 21, 21 चं साइन कोणता आहे मायनस. या ठिकाणी पहा 2x मायनस 2y इज इक्वल टू काय आला मायनस 10. या ठिकाणी 2 काय निघेल, कॉमन. 2 कॉमन निघाल्यानंतर 2 इंटू ब्रॅकेट काय राहिला पहा, x मायनस y इज इक्वल टू काय आहे मायनस 10.
आता या ठिकाणी 2 इकडे मल्टिप्लाय केले, 2 राईट साइडला काय करा, डिवाइड करा. म्हणजे काय येणार आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू -10 अपॉन 2. एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनसला मायनस, 2 1 जार 2, 2 5 जार 10. याला इक्वेशन नंबर काय द्या, 4 द्या. पहा आता काय केलं, सुरुवातीला इक्वेशन 1 आणि 2 घेतला, त्याची ऍडिशन केली. त्यानंतर इक्वेशन 1 आणि 2 चं काय केलं, सबट्रॅक्शन केलं. नवीन 2 इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन काय मिळालं, 4 मिळालं. आता इक्वेशन थर्ड आणि 4 ची काय करायचे, ऍडिशन करायचे. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. चला आता 3 इक्वेशन काय आहे पहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि 4 इक्वेशन काय आहे पहा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू -5. आता याचे ऍडिशन करूया. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू 1 -5, 1 -5 -4. Therefore x is equal to -4. इकडे 2 न मल्टिप्लाय केले, इकडे 2 न डिवाइड करा. Therefore x is equal to काय आला, -2 1 जार 2, 2 2 जार 4. म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली, -2 आली. आता x ची व्हॅल्यू -2 आली, ही आपण काय करूया, इक्वेशन 3 मध्ये ठेवूया. पुट x is equal to -2 in इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 काय आहे पहा आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू 1. आता त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय ठेवूया, -2 ठेवूया. x च्या ठिकाणी -2 ठेवला, -2 प्लस वाय इज इक्वल टू 1. देअरफॉर y इज इक्वल टू हे 1 ला 1, -2 राईट साइडला गेला काय होणार आहे, +2. देअरफॉर y इज इक्वल टू 2 and 1 3. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, आन्सर लिहावं लागणार आहे. x आणि y व्हेरिएबल आहेत, x y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी -2 आणि y ची व्हॅल्यू काय आली 3. -2 3 इज द सोल्युशन. प्रॅक्टिस सेट 1.1. आता याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी दिली पहा. काय प्रश्न आहे पहा, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन काय दिले पहा, 5x + 3y इज इक्वल टू 9. सेकंड इक्वेशन काय पहा, 2x - 3y इज इक्वल टू 12. आता +3y - 3y काय होतो, कॅन्सल होतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करावं लागणार आहे. दिलेला आहे, लेट्स ऍड इक्वेशन्स 1 and 2. इक्वेशन 1 लिहिलं 5x + 3y इज इक्वल टू 9. इक्वेशन सेकंड प्लस काय लिहिलं पहा, 2x - 3y इज इक्वल टू 12. आता या ठिकाणी याची ऍडिशन करूया. +3y - 3y काय झाला, कॅन्सल. 5x + 2x, x ला x लिहिला, 5 and 2 7. 12 + 9, 12 + 9 इज इक्वल टू 21. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. या ठिकाणी राईट साइडला काय आहे पहा, 21. इकडे 7 न मल्टिप्लाय केले, 7 न आपण या ठिकाणी काय करूया, डिवाइड करूया. 7 1 जार 7, 7 3 जार 21. x इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली आपली, 3 व्हॅल्यू आली. प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण काय करूया, x ची किंमत 3 ठेवूया. आता हे 5 ला 5 इंटू काय आहे पहा, x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार, 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. आता 3y ला 3y लिहिलेला आहे, इज इक्वल टू 9 ला 9 लिहिलेला आहे. 5 3 जार 15 प्लस 15 आहे, प्लस 15 राईट साइडला गेला, -15 होणार. आता या ठिकाणी 3y ला 3y, 9 - 15, 9 मधून 15 जात नाही, मग आपण 15 मधून 9 गेला, 15 मधून 9 गेला तर या ठिकाणी काय राहिला, 6. बिगर नंबर 15 आहे, 15 चं साइन कोणता आहे पहा, मायनस. y इज इक्वल टू राईट साइडला काय आहे, -6. या ठिकाणी 3 न मल्टिप्लाय केले, 3 न काय करा, डिवाइड करा. y इज इक्वल टू मायनसला मायनस, 3 1 जार 3, 3 2 जार 6. y इज इक्वल टू या ठिकाणी व्हॅल्यू काय आली, -2. शेवटी आन्सर लिहूया. सोल्युशन इज xy. सुरुवातीला x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली पहा, 3 आणि y ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू किती आली, -2. म्हणजे सोल्युशन या ठिकाणी काय आलं, 3 - 2. सेकंड क्वेश्चन पहा काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा, 3a + 5b इज इक्वल टू 26, a + 5b इज इक्वल टू 22.
सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी इक्वेशनला आपण काय देऊया, नंबर देऊया. फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा, 3a + 5b = 26. इक्वेशन नंबर 1. a + 5b = 22. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 2 देऊया. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर a चा कोएफिशियंट 3 आहे, या ठिकाणी 1 आहे. b चा कोएफिशियंट 5 आहे, b चा कोएफिशियंट 5 आहे. कोएफिशियंट काय झाले, सेम झाले. पण या ठिकाणी काय आहे, प्लस साइन आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 चं काय करावं लागेल, आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. आता आपण काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 2 जे आहे ते 2 आपण काय करूया, 1 मधून सबट्रॅक्ट करूया. म्हणजे 1 मधून 2 काय करायचं आहे, वजा करायचं आहे. सुरुवातीला एक इक्वेशन लिहूया, 3a + 5b = 26. a + 5b = 22. आता सबट्रॅक्शनचं चिन्ह देऊया. सबट्रॅक्शन करताना या ठिकाणी दुसऱ्या इक्वेशन मधले या ठिकाणी सगळ्यांची चिन्ह काय करायचे आहेत, बदलायचे आहेत. प्लस a चं काय होणार आहे, मायनस a. प्लस 5b चा काय होणार आहे, मायनस 5b. आणि प्लस 22 चा काय होणार आहे, मायनस 22. आता या ठिकाणी पहा, 3a - a. मायनस a म्हणजे या ठिकाणी किती असतो, 1. 3 - 1 2a. 5b - 5b काय झाला, कॅन्सल. = 26 - 22. 26 मधून 22 गेला, या ठिकाणी किती राहिला, 4. a ची व्हॅल्यू काढूया. देअरफॉर a = 4 ला 4 इकडे 2 ने मल्टिप्लाय केले, 2 ने इकडे काय करा, डिवाइड करा. देअरफॉर a = 2 1s are 2 2 2s are 4. a ची व्हॅल्यू जी आहे ती a ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली, 2 आली. पुट a = 2. 1 मध्ये तर ठेवा किंवा 2 मध्ये तर ठेवूया, 2 मध्ये ठेवूया आपण. पुट a = 2 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 लिहूया. सुरुवातीला काय आहे पहा, a + 5b = 22. हे इक्वेशन 2 लिहिलं. याच्यामध्ये a काय करूया, 2 ठेवूया. मग a ची व्हॅल्यू 2 + 5b = 22. आता 5b ला 5b = 22. या ठिकाणी डाव्या बाजूला काय आहे, +2. +2 राईट साइडला गेला, -2. 5b ला 5b 22 - 2 या ठिकाणी किती येणार आहे, 20. देअरफॉर b = 20 ला 20 5 ने मल्टिप्लाय केले, 5 ने काय करूया, डिवाइड करूया. देअरफॉर b = 5 1s are 5 5 4s are 20. म्हणजे b ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली, 4. आता या ठिकाणी लक्षात घ्या, व्हेरिएबल जे आहे ती व्हेरिएबल कोणती दिलेली आहेत, a आणि b. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं आहे, ab = a ची व्हॅल्यू काय आली, 2 आणि b ची व्हॅल्यू काय आली, 4 इज द सोल्युशन. सेकंड एक्झाम्पल पहा काय आहे, x + 7y = 10. 3x - 2y = 7. आता हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपण इयत्ता 9वी मध्ये तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड शिकला होता. त्या सबस्टिट्यूशन मेथडने आपण काय करूया, हे उदाहरण सोडवूया. फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा, x + 7y = 10. आता या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू घेऊया. x = 10 ला 10 + 7y राईट साइडला गेला, काय होणार आहे, -7y. आणि याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 1 देऊया. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा, 3x - 2y = 7. याला इक्वेशन नंबर काय देऊया, 2 देऊया. आता ही जी x = 10 - 7y ची किंमत आलेली आहे ती आपण इक्वेशन किती मध्ये ठेवायची, 2 मध्ये ठेवायची. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल, लक्षात घ्या. पुट x = 10 - 7y in equation 3x - 2y = 7 किंवा इन इक्वेशन 2 लिहिलं तरी या ठिकाणी चालेल. आता x ची व्हॅल्यू 10 - 7y याच्यामध्ये ठेवूया. 3 * म्हणजे ब्रॅकेट करूया या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय आहे पहा, 10 - 7y ब्रॅकेट कंप्लीट. पुढे काय आहे पहा, -2y = काय आहे, 7.
आता कंसाच्या बाहेर 3 आहे. 3 न काय करूया आपण कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं म्हणजे मल्टिप्लाय करायचं. 3 × 10 3 10s are 30 minus 3 7s are 21y minus 2y is equal to 7. आता या ठिकाणी पहा 30 ला 30. आता या ठिकाणी पहा -21y -2y. चिन्ह या ठिकाणी कसं झालं समान. समान चिन्हाला समान चिन्ह द्यायचं आणि त्या दोघांची काय करायची ऍडिशन. 21 and 2 23y is equal to या ठिकाणी काय येणार आहे 7. आता या ठिकाणी व्हेरिएबल कोणता आहे y म्हणजे या ठिकाणी काय आहे पहा चिन्हासहित -23y is equal to 7. या ठिकाणी डाव्या बाजूला काय आहे पहा लेफ्ट हँड साइडला +30 राईट साइडला गेला -30 -23y ला -23y is equal to 7 मधून 30 जात नाही. 30 मधून आपण 7 घालवला. 30 मधून 7 गेला काय राहिला 23. बिगर नंबर कोणता आहे 30. 30चं साइन कोणता आहे मायनस. आता डाव्या बाजूचं मायनस उजव्या बाजूचं मायनस. मायनसला मायनस काय झाला कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 23y is equal to 23. Therefore y ची व्हॅल्यू काढायची. y is equal to 23 ला 23. इकडे 23 न मल्टिप्लाय केलं इकडे 23 न काय करा डिवाइड करा. Therefore y is equal to 23 1s are 23 23 1s are 23 म्हणजे y ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली 1 आली. आता ही जी y is equal to 1 व्हॅल्यू आलेली आहे ती इक्वेशन आपण काय करूया 1 मध्ये काय करूया सबस्टिट्यूट करूया. पुट y is equal to 1 in equation 1. आता इक्वेशन 1 काय आहे पहा x is equal to 10 minus 7y. x ला x is equal to 10 ला 10 minus 7 into y ची व्हॅल्यू काय आहे पहा 1. x is equal to 10 minus 7 1s are 7. x is equal to 10 minus 7 3. Therefore x y is equal to सुरुवातीला x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली पहा 3 आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली 1. 3 1 is the solution. थर्ड एक्झाम्पल पहा 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. आता या ठिकाणी पहा सोल्युशन काय आहे. फर्स्ट इक्वेशन 2x minus 3y is equal to 9. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. सेकंड इक्वेशन काय पहा 2x plus y is equal to 13. याला इक्वेशन नंबर काय देऊया 2 देऊया. आता याच्यामध्ये सहज जर लक्ष दिलं तर या ठिकाणी x चा व्हेरिएबल इक्वेशन फर्स्ट मध्ये किती आहे 2 आणि सेकंड मध्ये पण किती आहे 2. 2x ला 2x कॅन्सल होण्यासाठी या ठिकाणी काय करावं लागेल 2x मायनस 2x पाहिजे. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा. काय करूया आपण बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 2 जे आहे ते 2 काय करूया सबट्रॅक्ट करूया कशामधून फ्रॉम 1 मधून. 1 मधून 2 वजा करूया. सुरुवातीला इक्वेशन 1 लिहूया 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. आता हे सबट्रॅक्ट करायचं म्हणजे प्रत्येकाचं चिन्ह खालच्या दुसऱ्या इक्वेशनचं काय करावं लागणार आहे बदलावं लागणार आहे. प्लस 2x चा काय झाला -2x प्लस y चा काय होणार आहे -y आणि प्लस 13 चा काय होणार आहे -13. 2x -2x कॅन्सल -3y -y चिन्ह काय आहे समान आणि समान चिन्ह असलं की दोघांची बेरीज 3 आणि 1 या ठिकाणी किती येणार आहे 4. -4y is equal to 9 minus 13. 9 मधून 13 जात नाही या ठिकाणी 13 मधून 9 गेला काय राहिला 4. बिगर नंबर 13 चं साइन काय आहे मायनस. मायनसला मायनस या ठिकाणी काय झाला कॅन्सल म्हणजे काय आला 4y is equal to 4. Therefore y is equal to 4 ला 4 इकडे 4 ने मल्टिप्लाय केली इकडे 4 ने काय करा डिवाइड करा. Therefore y is equal to 4 1s are 4 4 1s are 4 म्हणजे y ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली 1 आली. ही इक्वेशन आता किती मध्ये ठेवूया 1 मध्ये तर ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. आपण 2 मध्ये ठेवूया. पुट
y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये y ची किंमत 1 ठेवूया. इक्वेशन 2 काय आहे पहा, 2x प्लस y इज इक्वल टू 13. 2x ला 2x प्लस y ची व्हॅल्यू काय आहे पहा 1 इज इक्वल टू 13. 2x ला 2x इज इक्वल टू 13. हा प्लस 1 राईट साइडला गेला मायनस 1. 2x इज इक्वल टू 13 मायनस 1 12. x ला 2 ने मल्टिप्लाय केले, 2 ने इकडे काय करा डिवाइड करा. x इज इक्वल टू 12 अपॉन 2. x इज इक्वल टू 2 1 जार 2, 2 6 जार 12. या ठिकाणी व्हेरिएबल कोणती आहेत, x आणि y. देअरफॉर x y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 6 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 1. 6 1 इज द सोल्युशन. हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. फोर्थ एक्झाम्पल पहा, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी दिलेल्या इक्वेशनला नंबर देऊया. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. इक्वेशन नंबर 1. m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. याला इक्वेशन नंबर काय देऊया, 2 देऊया. आता या ठिकाणी पहा, m चा कोएफिशियंट किती आहे 5, m चा कोएफिशियंट किती आहे 1. इक्वेशन 2 ला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर m कोएफिशियंट सेम होईल. आणि फर्स्ट मध्ये n चा कोएफिशियंट किती आहे -3 आणि n चा कोएफिशियंट किती आहे -6. म्हणजे इक्वेशन 1 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 3 जार 6, 6 ला 6 काय होतंय समान होतोय. मग इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करा किंवा इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा. आपण या ठिकाणी काय करूया, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. आपण इक्वेशन 1 ला या ठिकाणी 2 ने काय करूया, मल्टिप्लाय करूया. मग काय येईल पहा, 5m इंटू 2 मायनस 3n इंटू 2 इज इक्वल टू 19 इंटू 2. 5 2 जार 10m मायनस 3 2 जार 6n इज इक्वल टू 19 2 जार 38. याला या ठिकाणी इक्वेशन नंबर आपण काय दिला, 3 दिला. आता इक्वेशन 1 मध्ये आपण बदल केला, त्याच्यामुळे इक्वेशन 1 आता घ्यायचा नाही. आता सेकंड आणि थर्ड मध्ये बघायचं आहे. -6n -6n कॅन्सल होणार नाही. म्हणजे या ठिकाणी याचं जे चिन्ह आहे ते समान आहे, म्हणून इक्वेशन 2 आणि 3 चं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. आपण या ठिकाणी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 2 इक्वेशन काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. कशामधून, फ्रॉम 3 मधून. म्हणून 3 इक्वेशन अगोदर लिहायचं. 3 इक्वेशन काय पहा, 10m मायनस 6n इज इक्वल टू 38. सेकंड इक्वेशन काय आहे पहा, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. सबट्रॅक्शनचं चिन्ह देऊया. सबट्रॅक्शन करत असताना प्रत्येक पदाचं चिन्ह काय करायचं आहे, बदलायचं आहे. प्लस m चा काय होणार आहे, मायनस m. मायनस 6n चं काय होणार आहे, प्लस 6n. आणि मायनस 7 चं काय होणार आहे, प्लस 7. 10m मायनस m, 10 मधून 1 गेला 9m. मायनस 6n प्लस 6n काय होणार आहे, कॅन्सल. 38 प्लस 7, 8 and 7 15, कॅरी ओव्हर 1, 3 and 1 4. 9m इज इक्वल टू काय आला, 45. देअरफॉर m इज इक्वल टू 45 ला 45 इकडे 9 ने मल्टिप्लाय केले, 9 ने काय करा, डिवाइड करा. देअरफॉर m इज इक्वल टू 9 1 जार 9, 9 5 जार 45. m ची व्हॅल्यू जी आहे ती m ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली, 5 आली. ही जी किंमत आहे ती इक्वेशन 1 2 3 मध्ये कुठेही ठेवा. पुट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण m इज इक्वल टू 5 काय करूया, ठेवूया. इक्वेशन 2 काय आहे पहा, m मायनस 6n इज इक्वल टू काय आहे, मायनस 7. m ची व्हॅल्यू काय आहे, 5.
मायनस 6n इज इक्वल टू -7. -6n ला -6n इज इक्वल टू -7. आता हा +5 राईट साइडला गेला, काय होणार आहे -5. -6n ला -6n. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचं चिन्ह पहा कसं आहे, समान. समान चिन्हाला समान चिन्ह द्यायचं आणि दोघांची काय करायचे ऍडिशन. 7 and 5 12. मायनस आणि इकडेही मायनस आहे, या मायनसला हे मायनस चिन्ह काय होणार आहे कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 6n इज इक्वल टू 12. देअरफॉर n इज इक्वल टू 12 ला 12 इकडे 6 न मल्टिप्लाय केले, 6 न काय करा डिवाइड करा. देअरफॉर n इज इक्वल टू 6 1s are 6, 6 2s are 12. या ठिकाणी व्हेरिएबल कोणती वापरलीत पहा, m आणि n. देअरफॉर m इज इक्वल टू, m ची व्हॅल्यू काय आली पहा 5, n ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 2 इज द सोल्युशन. हे त्याचं आन्सर असेल. एक्झाम्पल नंबर 5 काय आहे पहा, 5x + 2y इज इक्वल टू -3, x + 5y इज इक्वल टू 4. सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी इक्वेशनला आपण नंबर देऊया. 5x + 2y इज इक्वल टू -3, याला इक्वेशन नंबर 1 देऊया. x + 5y इज इक्वल टू 4, याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता या ठिकाणी कोइफिशियंट आपल्याला x किंवा y चा काय करावं लागेल, समान करावं लागेल. आपल्याला सोपं कोणतं जाणार आहे, या ठिकाणी x चा कोइफिशियंट काय आहे 5. या ठिकाणी 5 येण्यासाठी आपल्याला सेकंड इक्वेशनला काय करावं लागेल 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग both sides of equation 2 by 5. आता 5 ने या ठिकाणी 2 ला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. x into 5 plus 5y into 5 is equal to 4 into 5. बघा x into 5 5x plus 5 5s are 25y is equal to 4 5s are 20. याला या ठिकाणी इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आता इक्वेशन 2 मध्ये बदल केला, त्याच्यामुळे इक्वेशन 2 कडे लक्ष द्यायचं नाही. आता इक्वेशन 2 सोडून फर्स्ट आणि थर्ड कडे पाहायचं आहे. फर्स्ट आणि थर्ड कडे जर पाहिलं तर 5x आहे, इथं पण 5x आहे, इथं प्लस आहे, त्याच्यामुळे ते कॅन्सल होणार नाही. त्याच्यासाठी 1 आणि 2 ची आपल्याला काय करावं लागणार आहे सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. इक्वेशन 1 काय करायचं आहे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. कशामधून फ्रॉम 3. मग 3 अगोदर लिहूया. 3 काय आहे पहा 5x plus 25y is equal to 20 मायनस इक्वेशन 1 काय आहे पहा 5x plus 2y is equal to -3. आता सबट्रॅक्शन करतोय म्हणजे प्रत्येक पदाचं खालचं चिन्ह बदलायचं आहे. प्लस 5x काय होणार आहे -5x, प्लस 2y चा काय होणार आहे -2y आणि -3 चा काय होणार +3 होणार. 5x -5x कॅन्सल, 25y -2y 23y, 20 plus 3 23. Therefore y is equal to 23. 23 ने मल्टीप्लाय केले, 23 ने डिवाइड करा. Therefore y is equal to 23 1s are 23, 21 3s are 23. म्हणजे या ठिकाणी y is equal to काय आला 1. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन 2 मध्ये ठेवूया. पुट y is equal to 1 in equation 2. इक्वेशन 2 मध्ये ठेवूया. इक्वेशन 2 काय आहे पहा x plus 5y is equal to 4. याच्यामध्ये y is equal to 1 ठेवूया. x plus 5 into y ची व्हॅल्यू काय पहा 1 is equal to 4. x plus 5 1s are 5 is equal to 4. x is equal to 4 ला 4 प्लस 5 राइट साइडला गेला काय होणार आहे -5. x is equal to 4 - 5 -1.
देअरफोर आता या ठिकाणी व्हेरिएबल कोणते आहेत, एक्स आणि वाय. एक्स वाय इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय आली -1 आणि वाय ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1. -1 1 इज द सोल्युशन. सहावं उदाहरण पहा काय 1/3x plus y is equal to 10/3 and 2x plus 1/4y is equal to 11/4. आता या ठिकाणी काय दिले पहा सुरुवातीला 1/3x plus y is equal to 10/3. आता या ठिकाणी अपॉन 3 आहे. अपॉन 3 आहे म्हणजे या इक्वेशनला काय करायचं मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे 3 करायचं आहे. मल्टिप्लाइंग बाय 3 वी गेट. आता 3 ना आपण काय करूया मल्टिप्लाय करूया. हे काय आहे पहा 1/3x into 3 plus y into 3 is equal to 10/3 into 3. आता या ठिकाणी हा 3 ला 3 कॅन्सल झाला म्हणजे काय राहिला x1 जार x प्लस y into 3 3y is equal to या 3 ला हा 3 कॅन्सल झाला म्हणजे किती राहिला 10. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. आता पुढे काय दिले पहा 2x plus 1/4y is equal to 11/4. या ठिकाणी अपॉन 4 आहे म्हणून या ठिकाणी काय करूया मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 4. आता 4 ना आपण मल्टिप्लाय करूया. या ठिकाणी काय आहे पहा 2x into 4 plus 1/4y into 4 is equal to 11/4 into 4. 2x into 4 4 2s are 8x plus 4 ला 4 कॅन्सल झाला y1 जार y is equal to हा 4 ला 4 कॅन्सल झाला काय आला 11. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता याच्यामध्ये जर पाहिले इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये या ठिकाणी x चा व्हेरिएबल 1 आहे या ठिकाणी 8 आहे म्हणजे इक्वेशन 1 ला आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा या ठिकाणी y चा व्हेरिएबल 3 आहे या ठिकाणी y चा व्हेरिएबल 1 आहे म्हणजे इक्वेशन 2 ला आपल्याला या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. दोन्हीपैकी कोणतेही एक वापरा. आपण काय करूया इक्वेशन 1 ला काय करूया 8 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग both sides of equation 1 by 8. 8 ना आपण काय करूया इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करूया म्हणजे या ठिकाणी काय x into 8 plus 3y into 8 is equal to 10 into 8. काय आला पहा 8 into x 8x plus 8 3s are 24y is equal to 10 8s are 80. याला इक्वेशन नंबर काय द्या 3 द्या. आता 1 मध्ये बदल केल्यामुळे 1 चा विषय घ्यायचा नाही. आता 2 आणि 3 काय करूया इक्वेशन 2 जे आहे ते 3 मधून काय करूया वजा करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3 मधून 2 मायनस करूया. 3 इक्वेशन काय आहे पहा 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा 8x प्लस y इज इक्वल टू 11. आता याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आहे. प्लस 8x चा काय होणार आहे -8x प्लस y चा काय होणार आहे -y आणि प्लस 11 चा काय होणार आहे -11. 8x - 8x काय झाला कॅन्सल. 24y मायनस y 23y इज इक्वल टू या ठिकाणी पहा 0 मधून 1 जात नाही 1 इकडून घेतला 10 - 1 9 1 and 1 2 8 - 2 6. Therefore y is equal to 69/23. Therefore y is equal to 23 1s are 23 23 3s are 69. y ची व्हॅल्यू जी आहे ती y ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आली 3 आली.
ती आपण इक्वेशन काय करूया 1 मध्ये ठेवूया. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे पहा, x प्लस 3y इज इक्वल टू 10. x ला x प्लस 3 ला 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 3 इज इक्वल टू 10. x प्लस 3 3s are 9 is equal to 10. Therefore x is equal to 10 plus 9 पलीकडे गेला -9. Therefore x is equal to 10 minus 9 1. आता या ठिकाणी आपण आन्सर लिहूया. या ठिकाणी व्हेरिएबल कोणती वापरली होती xy. Therefore xy is equal to x ची व्हॅल्यू काय आहे पहा 1, y ची व्हॅल्यू काय आहे 3. 1 3 is the solution. सातवं उदाहरण पहा, 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. सोल्युशन. सुरुवातीला आता या ठिकाणी आपण इक्वेशन जी दिलेली आहे त्याला नंबर देऊया. 99x plus 101y is equal to 499. याला इक्वेशन नंबर 1 दिला. 101x plus 99y is equal to 501. याला इक्वेशन नंबर 2 दिला. आता या उदाहरणामध्ये जर तुम्ही सहज नजर टाकली तर काय लक्षात येते पहा, फर्स्ट इक्वेशनचा x कोइफिशियंट आणि सेकंड इक्वेशनचा y कोइफिशियंट काय आहे सेम आहे. फर्स्ट इक्वेशनचा y कोइफिशियंट आणि सेकंड इक्वेशनचा x कोइफिशियंट काय आहे सेम. असं ज्यावेळेस क्रॉस मध्ये असेल त्यावेळेस या ठिकाणी काय रूल सांगितला, फर्स्ट आणि सेकंडची ऍडिशन करायची, फर्स्ट आणि सेकंडचं सबट्रॅक्शन करायचं आणि जी नवीन थर्ड आणि फोर्थ जे इक्वेशन मिळणार आहे त्याच्या नंतर अजून काय करायची ऍडिशन करायची. आता या ठिकाणी आपण पहा ऍडिंग इक्वेशन 1 and 2 1 आणि 2 ची आपण काय करूया ऍडिशन करूया. इक्वेशन 1 काय आहे पहा, 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. Addition करूया. 101 plus 99 200x plus 101y plus 99y 200y is equal to 499 plus 501 1000. आता या ठिकाणी 200 कॉमन काढूया लेफ्ट हँड साइडला. 200 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे पहा, x प्लस y इज इक्वल टू 1000. 200 ने मल्टिप्लाय केले 200 ने इकडे डिवाइड करा. x प्लस y इज इक्वल टू 1000 अपॉन 200. Therefore x प्लस y इज इक्वल टू 2 शून्याला 2 शून्य गेले 2 पंचे 10 म्हणजे x प्लस y इज इक्वल टू काय आला 5. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आता इक्वेशन 1 जे आहे ते 2 मधून काय करूया सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 म्हणजे 2 मधून 1 वजा करायचं म्हणजे 2 अगोदर लिहावं लागेल. 2 काय पहा 101x plus 99y is equal to 501. फर्स्ट इक्वेशन काय पहा 99x plus 101y is equal to 499. आता याचा आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शनचं चिन्ह दिलं, खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक पदाची चिन्ह बदलायचे. प्लस 99x चं काय होणार आहे मायनस 99x प्लस 101y चं काय होणार आहे मायनस 101y आणि प्लस 499 चं काय होणार आहे मायनस 499. 101 मायनस 99 2x 99 मायनस 101 जात नाही म्हणजे 101 मधून 99 गेला 2y मोठी संख्या 101 चं चिन्ह मायनस इज इक्वल टू 501 मायनस 499 काय येणार आहे 2. आता या ठिकाणी लेफ्ट हँड साइडला 2 कॉमन काढूया. 2 इंटू ब्रॅकेट काय आलं पहा x मायनस y इज इक्वल टू 2 न मल्टिप्लाय केले
राईट साइडला 2 ने डिवाइड करा. x मायनस y इज इक्वल टू 2 अपॉन 2. x मायनस y इज इक्वल टू 2 1 जार 2 2 1 जार 2. याला इक्वेशन काय द्या, इक्वेशन नंबर 4. आता या ठिकाणी नवीन इक्वेशन 3 आणि 4 मिळालं. त्याचे आपण काय करूया, ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 इक्वेशन काय आहे पहा, x प्लस y इज इक्वल टू 5. 4 इक्वेशन काय आहे पहा, x मायनस y इज इक्वल टू 1. याचे ऍडिशन करूया. y मायनस y कॅन्सल झाला. x प्लस x 2x इज इक्वल टू 5 and 1 6. देयरफॉर x इज इक्वल टू 6. 2 ने मल्टिप्लाय केले, 2 ने डिवाइड करा. देयरफॉर x इज इक्वल टू 2 1 जार 2 2 3 जार 6. x ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली, 3. ही इक्वेशन आपण काय करूया, 3 मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 काय पहा, x प्लस y इज इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू काय आहे 3. x च्या जागेवरती 3 ठेवला. 3 प्लस y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5 प्लस 3 राईट साइडला गेला मायनस 3. y इज इक्वल टू 5 मायनस 3 काय आला 2. म्हणजे या ठिकाणी देयरफॉर व्हेरिएबल कोणती वापरलेली आहेत, x y. x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली 3. y ची व्हॅल्यू किती आली 2. 3 2 इज द सोल्युशन. हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. आठवं उदाहरण पहा. 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी आपण इक्वेशनला नंबर देऊया. 49x minus 57y is equal to 172. याला इक्वेशन नंबर 1 दिला. 57x minus 49y is equal to 252. याला इक्वेशन नंबर 2 दिला. आता या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षात घ्या, 49x 49y क्रॉस मध्ये काय आहे, कोएफिशियंट सेम आहे. या ठिकाणी पहा 57y 57x क्रॉस मध्ये कोएफिशियंट काय आहे, सेम आहे. मग या ठिकाणी काय करायचं, इक्वेशन 1 आणि 2 ची सुरुवातीला ऍडिशन, त्यानंतर सबट्रॅक्शन. नवीन जी 2 इक्वेशन येतील त्याची ऍडिशन. आता सुरुवातीला पहा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 ची ऍडिशन करूया. 1 इक्वेशन काय आहे पहा, 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. याची आपण ऍडिशन करूया. 9 and 7 16 कॅरी ओव्हर 1. 5 and 1 6 and 4 10. 110x 106x minus याची ऍडिशन 106 y is equal to 2 and 2 4 7 and 5 12 carry over 1 2 and 1 3 3 and 1 4. आता या ठिकाणी 106 काय निघेल, कॉमन निघेल. 106 into bracket x minus y is equal to 424. x minus y is equal to 424. इकडे 106 ने मल्टिप्लाय केले, इकडे डिवाइड करा. x minus y is equal to 106 into 4. 4 6 are 24 carry over 2 4 zeros are 0 and 2 2 4 ones are 4. म्हणजे 106 ones are 106 4s are 424. x minus y is equal to काय 4. याला इक्वेशन नंबर आपण काय दिला 3 दिला. आता इक्वेशन 1 जे आहे ते काय करूया, 2 मधून सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. 2 मधून काय करूया, इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. अगोदर 2 लिहावं लागेल. 2 काय आहे पहा, 57x minus 49y is equal to 252. 1 काय आहे पहा, 49x minus 57y is equal to 172.
याचा आता सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आहे. प्लस 49x काय होणार आहे मायनस 49x, मायनस 57y काय होणार आहे प्लस 57y, प्लस 172 काय होणार आहे मायनस 172. आता 57 मधून 49 गेले, 8x. या ठिकाणी पहा पहिल्या पदाचं चिन्ह मायनस आहे, दुसऱ्या पदाचं चिन्ह प्लस आहे, म्हणजे 57 मधून 49 गेले, प्लस काय येणार आहे 8y इज इक्वल टू 2 मायनस 2 0, 25 मायनस 17 किती येणार आहे या ठिकाणी 8. आता या ठिकाणी डाव्या बाजूला 8 काय करूया कॉमन काढूया. 8 इंटू ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू 80. इकडे 8 न मल्टिप्लाय केले 8 न डिवाइड करूया म्हणजे काय येणार आहे पहा x प्लस y इज इक्वल टू 80 अपॉन 8. x प्लस y इज इक्वल टू 8 1 जार 8, 8 10 जार 80. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 4 देऊया. आता 3 आणि 4 मिळालं. 3 आणि 4 चे आपण काय करूया ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 इक्वेशन काय पहा x मायनस y इज इक्वल टू 4 आणि 4 इक्वेशन काय आहे पहा x प्लस y इज इक्वल टू 10. याचे ऍडिशन करा. x प्लस x 2x मायनस y प्लस y कॅन्सल. 10 and 4 14. Therefore x is equal to 14. 2 न मल्टिप्लाय केले 2 न डिवाइड करा. Therefore x is equal to 2 7 जार 14. x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली 7. ही काय करूया 4 मध्ये पुट करूया. पुट x is equal to 7 in इक्वेशन 4. इक्वेशन 4 काय आहे पहा x प्लस y इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू काय आली 7 प्लस y इज इक्वल टू 10. y इज इक्वल टू 10 प्लस 7 राईट साइडला गेला मायनस 7. y इज इक्वल टू 10 मायनस 7 काय आला 3. या ठिकाणी व्हेरिएबल आपण कोणती वापरली होती x y. x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली आपली 7, y ची व्हॅल्यू काय आली 3 इज द सोल्युशन. हे या उदाहरणाचं काय असेल उत्तर असेल.